आई गेली होती बाजारामध्ये आणि आईने बघू शकताय केवढं पिशवी भरून सामान आणलेलं आहे. आता काय काय आणलंय तुम्हाला मी दाखवते. गेली होती आई 10:30ला. आता वाजलेले 12:45. आईला खरेदी करायला वेळ लागतो. माझ्यासारखं सगळं बघते कारण का आमच्याकडे सोमवारी मोठा मार्केट असतो. तिथूनच आई सगळ्या वस्तू घेते. आठवड्याचा बाजार भरतो आमच्याकडे. त्याच्यामध्ये मच्छी सगळं असतं है ना. आणि सकाळीच भाजी ताजी मिळते. तर बघूया आईने 3 पिशव्या भरून आणलेल्या आहेत. काय काय आहे तुम्हाला दाखवते. आई मला दाखवते काय काय आणले. पहिलेच मला झाडं दिसलेली आहेत. ही ना ही वांग्याची झाडं आणलेली आहेत आईने. छोटी छोटी अशी रोपटे आणलीत लावायला. वांगी खाणारे 3च माणसं घरामध्ये है ना. प्रीत खात नाही. मग आम्ही तिघांसाठी झाडावर खूप होतं. 2-3 निघाले तरी जाम होते. काय जगतील ती जगतील. कोथिंबीर आणलेली आहे. गावठी 2 पिशव्यांना घेतली. ही पण होती. ती जरा कमी पडली तेव्हा परत घेतली. मग कोथिंबीर हे काय चिंच पण आणले. चिंच आपली आहे पण ती काळी पडली ना. मग जरा ही ताजी चिंच आहे. चिंचोकेवाले काढलेली आहे. चिंचोके काढलेले. आज आई चिंच सुद्धा आणलेली आहे. आज आमटीचा बेत आहे ना म्हणून. भारीच. आधीची आहे पण ती खूप काळी आहे आणि मग कालवणा वगैरे टाकते एकदमच कलरच जातो कालवणाचा. नाही दुसरी आणली. पालक किती छान आहे ना. पालक सुद्धा आणलेला आहे. तसं माझ्या प्रेग्नन्सी मध्ये जास्त काही एवढं आंबट असं खाल्लं नाही. पालक मध्ये जास्त फक्त पालेभाजी जास्त खाली पहिल्या 3-4 महिन्यामध्ये. आंबट असं काही नाही खाल्लं. ही टोमॅटो आपल्याला टोमॅटो चवळ्यामध्ये. उद्यासाठी तुला कारली आणि चपाती. आई आता म्हणून सगळं मला खिलवते. ही भाजी खा ती भाजी खा चालूच असतं. आता काय हे तर आपल्याला खायचं आहे. हो बीट आणि काकडी वगैरे. आता पहिलं काही भाजी दाखवते. मेन गोष्ट ती दाखव फ्रीजची. काय काय आणलंय तिने. आणि परत आता आमच्या घरी आलेली आहे मच्छी. ती पूर्ण नाही वाटलं म्हणून परत घेतली एकदा. हे बघा सुकी मच्छी. कारण की प्रीतला डबाला लागतो आणि हे आले की हे दोघं पण खातात. मी नाही तेवढी खात त्याच्यामुळे लागतेच. आत्ताच महिना झाला असेल नाही. ती घेऊन ठेवली. नंतर तुला आता वेळ आहे तर तू घेऊन. हे किती रुपयाची. ते 500 रुपयाचे आणले. हे 500 रुपयाचे सुकी मच्छी आहे. आणि ही ती मिळाले भाव बऱ्यापैकी तर घेतली. 200 ने आणली. चांगली मिळाली. पांढरी आहे. मस्त पेट आहे. ही पण तेच. ती पण तेच आहे. आणि या पिशवीमध्ये आहेत सगळे नारळ म्हणजे शाळे आणले. ते सगळं पाणी प्यायला सकाळ सकाळ नारळाचं ते आणलं. त्याच्यामध्ये कांदे खूप काय काय आता तुम्हाला दाखवते हळूहळू. आता जास्त करून मी प्रवास टाळतेच म्हणून काही आणायचं असेल तर मग प्रीतला कामावरून येताना सांगते. नाहीतर मग आई पप्पा आणतात. बाजार वगैरे असेल म्हणजे भाजी वगैरे आणायची असेल तर पप्पा असतात त्यांना सांगते. मी काही जास्त बाहेर जात नाही. घरीच असते. आई पप्पा असले की जरा आराम असतो. ते सगळं करतात. आणि वेगवेगळे पदार्थ बनवून मला खायला देते. कारण का एकटी असल्यानंतर तेवढं काय माझ्या हातचं मला जेवण जात नाही. पण दुसरं कोणी बनवून दिलं ना की जरा जेवण चालतं आणि जरा जेवते सुद्धा. म्हणून आई पप्पा असतात. आई मला सगळं बनवून दे. वेगवेगळ्या भाज्या वगैरे सगळं बनवून देते. मग त्याप्रमाणे सगळं माझ्या पोटामध्ये जातं. एकटे असल्यावर कंटाळा पण येतो आणि तेवढं नाही जेवण जात एकटी असल्यावर. हे असले की जरा बरं वाटतं. मग आई पप्पा आहेत येऊन जाऊनच असतात अधूनमधून असं. कारण तिकडच्या घरी पण लक्ष द्यायचं आहे असं. तर आता सकाळी गेले होते तर दुपारच झाले. तर मी जेवण बनवून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. आता गरम गरम जेव. आणि आता आम्ही आलेलो आहोत टेरेसवरती. कारण की पप्पा बसतेत मच्छी कापायला. बोंबील आणलेले ते इकडे हे बघा अशी. आणि आईनी लावलेले आहेत पापड सुकत. आणि इकडे मच्छी सुद्धा लावलेली आहे. ऊन चांगलंच कडक पडते. सुकले का गं. ह्याच्यामध्ये मिरच्या. अच्छा हे मिरची कोथिंबीरची आहेत का. थोडे जुने आहेत ना जरा. हे जुने आहेत जरा म्हणून ते वाळत घातले. अच्छा अच्छा. आणि हे नवीन नवीन आहेत. हे नवीन. त्याचे कलर तीळ टाकलेले आहेत ना ह्याच्यात. आई एक एक एक्सपेरिमेंट करत असते. सुकले मस्त. ते जवळा सुकत लावला आहे. हे बोंबील पप्पाने अर्धे तोडलेत. अर्धे तोडायचे आहेत. ऊन चांगलंच लागतंय. हा बघा डोक्यावर एकदम. या मंडळी संध्याकाळचा नाश्ता करायला आज बनवलेले आहेत कटलेट्स. मुगाचे आहेत म्हणजे मोड आलेल्या मुगाचे आहेत. सकाळी नाश्त्याला बनवले होते तर म्हटलं थोडेसे संध्याकाळला पण ठेवते. चालायला जाते. चालवून आल्यानंतर भूक लागते. चहा तर प्यायचा नाही आहे. मग असा हेल्दी काहीतरी नाश्ता करूया. आई पप्पांना पण दिलेत.
खातोय. प्रीत अजून आला नाही, प्रीतला यायला अजून टाईम आहे. तो 7-7:30 पर्यंत येतो, म्हणजे जेवणाच्या टायमालाच तो येतो. आणि आमचे प्रीत शेट आलेले आहेत आणि ओवीच्या आत्याने दिलेला आहे गिफ्ट ओवीच्या मामासाठी. काय आहे आपण ओपन करून बघूया. गॅजेट ऑर्गनायझर. ओहो, म्हणजे काय ठेवणार? अर्बन ट्राईबचं आहे. त्याच्यामध्ये काय ठेवणार पण? काहीतरी ठेवू शकतो. हार्ड डिस्क दाखव आतमध्ये दाखव. मी ओपन पण नाही केलं अजून, मला आठवणच नव्हती. हार्ड तिथे डिस्क ठेवता येईल, SSD ठेवता येईल. ओ, मस्त असं आहे त्याला. स्टोरेज बॉक्स आहे. कवर. थँक्यू क्रांतीताई, दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. छान छान आहे ना. माझं काम झालं. ओके, ठेवतो त्याच्यात माझ्या वस्तू. अशी पिशवी आणि बॉक्स आहे. प्रीत आलेला आहे कामावर आणि वाजलेत बघा किती, 8 वाजायला आले. जेवणाचा टाइम झालेला आहे. चला, मी माझं काम करत होते थोडं लॅपटॉपवर. या मंडळी जेवायला आज आहे वालाच्या दाण्यांची आमटी, आंबटगोड केलेली आहे. काढ दाखव. शेंग टाकलेली आहे मस्त. शेंगा टाकले, शेंगदाणे टाकले. शेंगदाणे पण टाकले. अरे वा, शेंगदाणे पण टाकतात त्याच्यात. आणि इकडे आईने नाचणीची भाकरी केली. नाचणी, बाजरी, ज्वारी मिक्स अशी. पापड भाजलेले आहेत आणि भात. असं सिम्पल आजचं जेवण आहे. तिकडे चालू आहे TV, आई पप्पांची सिरियल चालू आहे. आणि इकडे आमचे शेठ प्रीत शेठ बसलेत थोडं कामाला. बायकोचं थोडं काम करतायत, मदत करतायत जरा. असं गुढी नवरा आहे ना. कामावर काम करतो, घरी आल्यावर मला कामात मदत करतो. चला आता आम्ही जेवून घेतोय. कारण का वाजलेले आहेत 8:45 झालेत. आंबट गोड मस्त लागते अशी, है नाही? आंबट गोड. तुम्ही सुद्धा अशी आमटी एकदा करून बघा, छान लागते. चिंचगुळ टाकले. आणि आज आई बाप्पा पण दमलेत, बाजारात जाऊन आले, सगळी मच्छी साफ केली, काही ना काही कामं चालू आहेत. तर मंडळी आपण पाहू शकता. काय पाहू शकताय, गोळ्या घेतोय. संकिताला खूपच आवडतात गोळ्या. हो, कधी मला गोळ्या अजिबात गोळ्या आवडत नाही. एकेकाळी गोळी घेताना अशी पाठीमागे उडून द्यायची खिडकीच्या बाहेर. आणि आता स्वतःच गोळ्या घेते एकटीच. मग काय, आता खायला पाहिजे गोळ्या. आम्ही डिमांडून पाऊस आणलेला, आम्ही स्पेशली माझ्या गोळ्यांसाठीच ठेवलंय. त्याच्यामध्ये सगळ्या गोळ्या आहेत माझ्या, आता घ्यायची आहेत. चल पटकन गोळी घेऊन तुला केळा मी गोळी घेताना पहिले देवाकडे बघते, गणपती बाप्पा मोरया. प्रत्येक गोळीला माझं हे ठरलेलंच असतं. माझी गोळी बाहेर आली की मी संपलो. आणि इथे केळा पण घेतलेला आहे मी. गोळी घेतली लगेच केळा सोलून खायचा पटकन. तर बघा आमची स्टाईल बघा गोळी घ्यायची. हसू नको मला का. पूर्ण आतमध्येच टाकलेली आहे. आपण पाहू शकता चेहरा. एक गोळी घेताना मी अर्धा ग्लास पेक्षा जास्त पाणी पिते. दुसरी गोळी कधी घ्यायची आणि आता केळा खाते, म्हणजे गोळी बाहेर येणारच नाही. आणि आता मी आले वरती जरा चालायला. जेवल्यानंतर सगळे मला एवढे चालवत असतात ना. आई संध्याकाळी नेते मला चालायला तिकडे नदीच्या तिकडे. प्रीत आल्यानंतर जेवल्यानंतर चालत असते. दिवसभर मी इकडे तिकडे फिरतच असते. त्यांचं म्हणणं आहे की तू काहीही व्यायाम नाही केलास तरी चालेल, पण तू चाल. डॉक्टरने तर सांगितलं की रोज 40 मिनटं चालायचं. असं पहिले काय नाही चालत होते, आता जसं असं वजन वाढायला लागलं तसं दम पण लागतोय आणि पाय दुखतात माझे. माझं पण वजन वाढलं. वी आर प्रेग्नेंट ना, मग काय माझं वजन वाढलं, मग त्याचं पण वजन वाढायला पाहिजे की नाही. पण प्रीतचं असं आहे, मी जे खाते ना ते त्याला सगळं पाहिजे. मी नारळ पाणी पिणार ते पण पाहिजे, मी फळं खाणार ते पण त्याला पाहिजे की नाही प्रीत. तू देणार तर मी खाणार. फक्त गोळ्या सोडून, गोळ्या माझ्या मलाच घ्यायचे, बाकी सगळं खाणार तो. जे काही माझ्यासाठी बनवते नाही ते सगळं तो खात असतो. आता बघूया, आंब्यांचा पण सीझन येणार आहे. पण मी खाणार नाही, मग तू पण नाही खाणार. तर चला मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय बाय. टेक केअर. बाय बाय.